नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच मनाच्या मेजवानीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत आणि चविष्ट रेसिपी, चिकन लिव्हर मसाला। या रेसिपीला घरच्याच मसाल्याचा खास टच देऊन अजून चवदार बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। चिकन लिव्हर मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो कलेजी, कांदा खोबऱ्याचं वाटण, अर्धी वाटी दही, आलं लसूणची पेस्ट, अर्धा चिरलेला कांदा, धना पावडर, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ। तर आपण कलेजी मॅरिनेशन करून घेऊ। ते पाव किलो कलेजी घेतली मी। त्याच्यासाठी लागणार आहे आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, 1 चमचा तिखा लाल, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ आणि 10 मिनिटांसाठी याला आपण ठेवून देऊ। चला तर आपण फोडणीची तयारी करूया। हे मी पातेलं ठेवले गरम करत। ते चांगलं बऱ्यापैकी गरम झाले। त्याच्यात 4 चमचे तेल टाका। त्यानंतर आपण खडा मसाला घेतलाय तो टाकू। आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊ। चला आता आपण कांदा टाकून घेतलाय, तो चांगला लालसर झालाय। आता आपण त्याच्यामध्ये टाकू आलं लसणाची पेस्ट। चांगली पेस्ट परतून घ्या, कच्ची राहता कामा नये। आता आपण टाकून घेऊ जे मॅरिनेट करून ठेवली आहे कलेजी, ते टाकून घेऊ। चांगली परतून घेऊ। परतून घेऊन त्याच्यात थोडं मीठ टाकून घेऊ, म्हणजे लवकर त्याचं पाणी येईल कमी। आता आपण 5 मिनिटं कमी गॅसवर ठेवू। चला लिव्हरचं पाणी सुकूपर्यंत आपण इथे दह्यामध्ये मसाले टाकू। सर्वप्रथम टाकू तिखा लाल, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि चिकन मसाला। हे सर्व एकजीव करून घ्या। हे एकजीव झाले चांगलं। आता आपण चेक करूया कलेजी कुठपर्यंत शिजली ती। वा, सुंदर। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा वाटण टाकू, 1 ते 2 चमचे बस। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं परतून घ्या हे वाटण। ते सगळं परतून झालंय। आता आपण याच्यामध्ये टाकूया मसाले मिक्स केलेले दही। सर्व एकजीव करून घ्या। थोडा वेळ आपण जरा झाकण ठेवू, त्याच्यावर 5 मिनिटं वाफ काढून घेऊ। त्याच्यानंतर पाणी टाकूया। चला तर आपण बघूया कलेजी कुठपर्यंत शिजले। वाव, खूप छान कलर आला त्याला।
आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ. हे मी मसाल्याचंच पाणी टाकत आहे, वाटणाचं. त्याच्यामध्ये आता छान शिजून घेऊ. आता त्याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ. आणि कसुरी मेथी. कसुरी मेथीने खूप छान वास येतो, टेस्ट पण खूप सुंदर येते. तर आता हे थोडा वेळ 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. त्याच्यावर थोडासा गरम मसाला टाकू. अर्धा चमचा वरून गरम मसाला टाकून द्या. आता जेवढा थिकनेस पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही पाणी त्याच्यात वापरू शकता. आता हे झाकण लावून ठेवत आहे. एक 5 मिनिटं शिजू द्या. चला तर आपण बघूया ते कलेजी शिजले की नाही. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. चला आता आपली कलेजी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊ.